नमस्कार. वाग्धारा यूट्यूब वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रश्नमंजुषा सिरीजमध्ये काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पर्याय आहेत कोल्हापूर, सातारा, सांगली व अहमदनगर. सज्जनगड किल्ला हा विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये येतो. सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड किल्ल्यावरती समर्थ रामदासांची समाधी आहे. त्याच बाजूला ठोसेघर धबधबा व कासपठार ही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? या ठिकाणी तुम्हाला सर्वात लहान जिल्हा विचारलेला आहे. पर्याय आहेत धाराशिव, गोवा, अहमदनगर व मुंबई. या चार पर्यायापैकी एक पर्याय हे राज्य आहे गोवा, म्हणजे याचं उत्तर राहिलेल्या 3 पर्यायामध्ये असेल. तर लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता असेल तर तो आहे मुंबई. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? आपल्याला सर्वात लांब नदी विचारलेली आहे. पर्याय आहेत गंगा, गोदावरी, कोयना व कृष्णा. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. तुम्हाला इथे महाराष्ट्रातील नदी विचारली, भारतामधली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी असून भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय आहेत जायकवाडी धरण, कोयना धरण, उजनी धरण व राधानगरी धरण. सर्वात मोठे धरण हे त्याच्या पाण्याच्या क्षमतेवरती ठरवले जाते. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना धरण म्हणून ओळखले जाते. कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या क्षमतेवरून हे विचारलेलं नाही, तर सर्वात मोठे मातीचे धरण कोणते? पर्याय आहेत उजनी धरण, जायकवाडी धरण, गंगापूर धरण व राधानगरी धरण. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण हे जायकवाडी धरण म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? रायगड किल्ला, सालेर किल्ला, सिंहगड किल्ला व भुईकोट किल्ला. विचार करा मित्रांनो, कोणता असेल महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला? तर त्याचं उत्तर आहे सालेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता? मागच्या प्रश्नामध्ये आपण सर्वात उंच किल्ला पाहिला होता. याच्यामध्ये पाहतोय आपण सर्वात मोठा आकाराने. पर्याय आहेत रायगड किल्ला, पन्हाळगड किल्ला, सालेर किल्ला व सिंहगड किल्ला. याचं उत्तर आहे रायगड किल्ला. रायगड किल्ला हा सर्वात मोठा किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय आहेत सप्तशृंगी शिखर, कळसुबाई शिखर, धोडप शिखर व हरिश्चंद्रगड शिखर. याचे अतिशय सोपे उत्तर आहे, जे लहानपणापासून प्रत्येक सिलेबसमध्ये दिलेले असते. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? बरोबर, कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची आपण आपल्या शेजारील प्रतिमेमध्ये पाहत आहात, 1646 मीटर समुद्र सपाटीपासूनची आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? प्रशासकीय विभाग आपण आपल्या चॅनलवरती सांगितलेले आहेत. त्या संदर्भामध्ये आपण काही शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत, ते नक्की पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 नाशिक, कोकण व मुंबई. या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा पुणे येतो. त्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती? अर्थातच प्रतिमेमुळे आपल्या लक्षात आलं असेल की याचं उत्तर काय आहे. पर्याय आहेत सांगली, सोलापूर, आष्टा व शेवटचा अकलूज. या अर्थातच याचं उत्तर आहे अकलूज. धन्यवाद मित्रांनो. यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्याकरता आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.